तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणजेच बीएनपीने बांगलादेशातील निवडणुकीमध्ये विजय मिळवला असला तरी भारताच्या पश्चिम बंगाल सीमेजवळील भागात जमाते इस्लामी या विरोधी पक्षाने विजय मिळवलाय। एजन्सीजच्या अहवालानुसार ही एक मोठी धोक्याची घंटा आहे, कारण प्रत्यक्ष हिंसाचार होण्यापूर्वी तिथे कट्टर विचारसरणी आणि प्रशिक्षणाचं काम हे हळूहळू मजबूत होत आहे। विषय काय आहे पाहूयात सविस्तर। जमातचा विजय कुठे झालाय? बीएनपीने सिलहट, चितगाव आणि मैमनसिंग सारख्या विकसित आणि व्यापारी भागामध्ये विजय मिळवलाय। मात्र सातखीरा, कुश्तिया, खुलना आणि रंगापूर हे भाग जमातचे बालेकिल्ले बनलेत। हे सर्व भाग पश्चिम बंगाल, आसाम आणि सिलीगुडी कॉरिडॉरला म्हणजेच भारताच्या महत्त्वाच्या भागाला लागून आहेत। निकालानंतर जमाते इस्लामीने म्हटलं की त्यांना निवडणूक प्रक्रियेवर शंका आहे। त्यांचे उमेदवार संशयास्पद पद्धतीने हरलेले आहेत आणि प्रशासनाने एका मोठ्या पक्षाला साथ दिली असा आरोप त्यांनी केलाय। पण भारतासाठी या सगळ्यांचा अर्थ काय? तर हे विजय केवळ मतांसाठी नसून ग्रामीण भागातील मशिदी आणि मदरसा नेटवर्कशी जोडलेले आहेत। यामुळे सीमावर्ती भागातील हिंदू अल्पसंख्याकांवर दबाव वाढेल, त्यांना जमिनीचे वाद आणि धमक्यांचा सामनाही करावा लागू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, सीमेवरून होणाऱ्या छोट्या स्थलांतरामुळे देखील भारतामध्ये जातीय तणाव आणि राजकीय समस्या निर्माण होऊ शकतात। तिसरं महत्त्वाचं म्हणजे जमात स्वतः हल्ले करणार नाही, पण त्यांच्या सत्तेमुळे दहशतवादी गटांना जसं की JMB, AQIS काम करण्यासाठी मोकळं रान मिळेल। जेव्हा पोलीस किंवा प्रशासन कारवाई करण्यासाठी कचरतात तेव्हा असे गट जास्त वाढतात। आता धोका केवळ बॉम्बचा नसून कट्टर विचारांचा आहे। व्हॉट्सअपवरून होणारा प्रचार आणि चुकीचं शिक्षण यामुळे निवडक घुसखोरी वाढू शकते। म्हणजेच प्रशिक्षित लोक, पैसे पोहोचवणारे लोक अशा प्रकारचे लोक वाढू शकतात, जे शोधणं कठीण असतं। आता या सगळ्यांमध्ये पाकिस्तानच्या ISIचा थेट सहभाग दिसत नसला तरी स्वयंसेवी संस्था म्हणजेच NGO आणि इतर मार्गांनी आर्थिक मदत ही पुन्हा सुरू होते आणि यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते। आपल्याला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा।